चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर पहिला सगळ्यात मोठा विषय म्हणजे या ठिकाणी एमव्ही आहे, तर ज्याला आपण आरटीओ पद म्हणतो। तर 2023 मध्ये जो एमपीएससीत बदल झाला आणि त्या बदलामध्ये असं ठरलं की ग्रुप सी मध्ये ग्रुप बी आणि सी ची जी कंबाईनची एक्झाम निघते त्याच एक्झाम मध्ये या ठिकाणी जी 10 पद ऍड केली त्यामध्ये एमव्हीआयचं अर्थात आरटीओचं पद देखील त्यामध्ये ऍड केलं। आता पद ऍड केलं सगळं खरं आहे, पण त्याची ऍडच आहे ना। या ठिकाणी बरेचसे जे आपण पाहतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत की या ठिकाणी जे बरेचसे एक सर्व्हिसमॅन आहेत की जे ऍडची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहेत, तर ती ही ऍड 2024 ला येऊ शकते का किंवा ह्या जागा रिक्त आहेत का, आणि या संदर्भातला हा आजचा महत्वाचा व्हिडिओ असेल। तर पहिल्यांदा मुद्दा आपण बेसिक गोष्टी याच्या लक्षात घेणं गरजेचं आहे। ती बेसिक गोष्ट अशी आहे की सध्या या संदर्भातली जी एक्झाम आहे ती 2023च्या अगोदर स्वतंत्र एक्झाम व्हायची, आरटीओची स्वतंत्र एक्झाम निघायची आणि स्वतंत्ररित्या ती एक्झाम आयोगाकडून घेतली जायची। पण 2023 मध्ये असा विषय केला की कंबाईनची जी एक्झाम आहे, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ही जी एक्झाम आहे, या एक्झाम मध्ये टोटल 10 पद जसे की एएसओ आहे, या ठिकाणी पीएसआय आहे, एसटीआय आहे आणि त्याच्याबरोबर ग्रुप सी ची काय पद होती त्यामध्ये एक पद म्हणजे एएमव्हीआय, अर्थात याला आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रमोशन झाल्यानंतर एमव्हीआयचा जो आरटीओ होतो पण आपण नावानच त्याच्या आरटीओ म्हणून ओळखतो का। तर ग्रुप सी मध्ये सगळ्यात जर आपण पाहतो की एक पॉवरफुल पद ज्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे, वर्दी आहे, गाडी आहे, तर ग्रुप सी चं एकमेव पद म्हणजे ते आरटीओ। ग्रुप बी मध्ये पद आहेत पीएसआय वगैरे, पण ग्रुप सी चा जर मुद्दा आपण पाहायला झाला तर हे पद त्या पद्धतीचं आहे। त्याच्यामुळे पीएसआय इतकीच प्रचंड मोठी क्रेज जी कोणत्या परीक्षेला आहे तर एमव्हीआय ला आहे आपल्याला माहिती आहे। आता त्याचा हा पॅटर्न बदलल्यामुळं याचा खेळ खंडोबा काय झाला, तो खेळ खंडोबा आपण थोडक्यात लक्षात घ्या। याच्या पॅटर्नमुळे याचा खेळ खंडोबा असा झाला की ही परीक्षा गेली पूर्व आणि मुख्य अशा 2 विषयामध्ये। आता पूर्व मध्ये ऍज इट इज आपण पाहतो 100 मार्काचा हा 100 प्रश्नाचा पेपर होतो आणि यामध्ये जे घटक आहेत जसं की आपण कॉमन ग्रुप बी सी चा म्हणतो एकत्रच पेपर होतो ना, त्याच्यामुळे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यघटना, विज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता हे जसं जसं नॉन टेकचा जो घटक आहे तो घटक हे जनरली आता सगळ्यालाच करावं लागणार। म्हणजे या विद्यार्थ्यांना सुद्धा अगोदर याची एवढी गरज नव्हती का, तर हा काय भाग असायचा आणि काय भाग याचा टेक्निकलचा असायचा आणि याची मुख्य परीक्षा मग याचं टेक्निकल जे घटक आहेत ते मुख्य परीक्षा त्या प्रकारची असणार आहे। म्हणजे इथं पूर्व पास झाल्यावर तुम्ही इथं मुख्यला जाणार आहे, तर मुख्यला तुम्हाला इथं बेनिफिट काय झाला, तर बेनिफिट असा झाला की फक्त तुम्ही एमव्हीआय ची तयारी केली तर त्याच्याबरोबर तुम्ही इतर एसटीआय, पीएसआय, एएसओ, एक्सआय ह्या सगळ्याच्या प्री तिथं देऊ शकताय आणि या सगळ्याच्या मेन सुद्धा तुम्ही पुढे चालून देऊ शकता। आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो ऍड येते का नाही येते हा घटक जर स्पर्धा परीक्षा करायचं ठरलंय तुमचं तर ग्रुप बी सी च्या पूर्व परीक्षेला अभ्यास चालू करा। तशी आपली बॅच आहेच, ज्याला जॉईन करायची त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी पट्टी दिलेली आहे, त्यावरती नंबर, कॉन्टॅक्ट सगळं दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्या अकॅडमी बद्दल, शिक्षणाबद्दल माहितीच आहे, त्यामुळे तिथं तुम्हाला काय बिनबोबाट तुम्ही जॉईन करू शकता। बरं, त्याच्या पलीकडे पडचा महत्वाचा मुद्दा आहे की ही जाहिरात याचा स्कोप किती आहे। तर आता पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो की पाठीमागे एक 800 जागांची प्रचंड मोठी ऍड येऊन गेली आणि त्याच्यामुळे ह्या जागा रिक्त नाहीत असं ठरलं, परंतु इथं बऱ्यापैकी जणांनी जॉईन केलं नाही पद, या ठिकाणी काय पद रिक्त, असं करत करत साधारणतः 240 ते 250 एवढी रिक्त पद एमव्हीआय ची अर्थात आरटीओ ची सध्या स्थितीला उपलब्ध आहेत। आता या वर्षी आहे इलेक्शनचं वर्ष, म्हणजे एक ऍड या ठिकाणी आपली बाकी आहे, एक ऍड काय एमव्हीआय ची बाकी आहे। तर या ठिकाणी इलेक्शनचं वर्ष असल्यामुळं कदाचित इथं त्याचा विचार केला जाऊ शकतो अशी पॉसिबिलिटी आहे। गॅरंटी सांगता येत नाही का, तर अजून ऍड आलेली नाही किंवा या ठिकाणी भविष्यात याचा विचार करणंच आहे त्यावेळेस तर ती केलाच जाणार आहे। परंतु जे विद्यार्थी आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सुरू करतायत त्या विद्यार्थ्यांना माझा एक सल्ला आहे की जर तुमच्या डोक्यामध्ये एमव्हीआय हे पद असेल
तर तुम्ही धडधडीत ह्या ठिकाणी कंबाईन ग्रुप बी आणि सी चा जो अभ्यास आहे हा अभ्यास तुम्ही सुरू करून द्या. मग यामध्ये जनरली सगळा जो अभ्यास आहे पूर्वचा तो सुरू करा. का तर याचा बेनिफिट काय तुम्हाला होईल तुम्हाला सांगतो बघा. बेनिफिट असा आहे की आपण असं धरून चालू की बॅड लक ह्या ठिकाणी ऍड आलीच नाही, आल्यावर सांगतो काय आलीच नाही हा मुद्दा धरून घ्या. तर कंबाईन ग्रुप बी सी चा तुम्ही पूर्व परीक्षा दिली, हा 100 प्रश्नाचा पेपर 1 दिला तुम्ही आणि हा पेपर तुमचा झाला की तुम्ही गेला मुख्य पेपरला. आता मुख्यला गेल्या इथं तुम्हाला 2 पेपर आहेत. एक पेपर जो आहे हा पेपर 1 यामध्ये मराठी आणि इंग्रजी यामध्ये आहे, मराठी आणि इंग्रजी यामध्ये आहे. आणि पेपर 2 जो आहे बदललेल्या पॅटर्न नुसार तो हाच पेपर आहे. म्हणजे जीएसचे हेच घटक, हाच इतिहास, हाच भूगोल, हेच राज्य घटना, या ठिकाणी हेच विज्ञान जे पूर्वला आहे ते इथं आहे. म्हणजे पूर्वचा तुम्ही इथं अभ्यास केला ना तर 50% तुमचा ऑलरेडी मुख्यचा अभ्यास होतोय. इथं वाढलं काय, फक्त पर्यावरणाचे 5 प्रश्न वाढतात. आणि या ठिकाणी आपण पाहतो माहिती अधिकार आणि नागरी हक्क कायदा ह्याचे 5 प्रश्न, 10 प्रश्न, बाकी 90 प्रश्न आहे असे पाठीमागचा हा सिलेबस आहे. आणि ऍड आली नाही तर ऑलरेडी तुमचा या मुख्यचा 50% झालेला आहे. म्हणजे PSI, STI, ASO या पदाचा ऑलरेडी तुमचा अभ्यास झाला, मुख्यचा पण पूर्वचा तर आहेच आहे. आणि मग त्यावेळेस ऍड नाही तर त्या राहिलेल्या 3-4 महिन्याच्या काळात तुम्ही सहज लेवलला इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी आहेत ते सहजरित्या आपण पाहतो काय मराठी इंग्रजी 3-4 महिन्यात करू शकता. आणि जर ऍड आलीच, आम्ही काय म्हणतो ऍड आलीच तर या ठिकाणी तुम्हाला काय पूर्व झाली तर मुख्यचा तुमच्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला स्टडी करायचाच आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी पॉझिटिव्ह राहायचं आहे, करायचं तर 100% केलं तर बेनिफिटच आहे. पूर्वी काय व्हायचं की स्पेशली अशा ज्या ऍड असायच्या सिव्हिलच्या असो, मेकॅनिकलच्या असो, ऍग्रीच्या असो, तर त्या विद्यार्थ्यांना इतर परीक्षेच्या संदर्भात स्कोप कमी व्हायचा. परंतु 2023 पासून आता हा मुद्दा राहिला नाही. इतर परीक्षेचा सुद्धा तुमचा खूप चांगला स्कोप तयार झालेला असल्यामुळं तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. आणि यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की इथं आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो तर GS बाय उत्तम गोरे ऍप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्रामची लिंक डाउनलोड करा. का तर वारंवार ज्या काय महत्वाच्या घटना होणार आहेत त्या तुम्हाला तिथं सांगितल्या जाणार आहेत. आणि त्या संदर्भात अजून काय अडचण आली तर स्क्रीनवरती जो स्क्रोल वरती 7385 चा नंबर दिसतोय त्यावरती कॉल करा, तुम्हाला तिथून रिप्लाय अवश्य मिळेल. आणि बॅच सुद्धा जॉईन करायची असेल तर ती तर दर्जेदारच असते हे तुम्हाला माहित आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.